दादा कुठे गेला काय माहिती. डुलतच आलाय बा. ए दादा अरे काय अरे खाली बस इथं पडची. काय पिचकाऱ्या मारतोय काय तुला पटत यान. वहिनी कुठे तुझी? वहिनी गेली असेल कामाला. वहिनी काम करीन. तू पैसे उडवी जा रोज दारू पिऊन. मग तू मला एवढं जांगुळा मला लागला सांग तू आता. अरे जांगुळा पण चांगलं सांगतोय दादा. काय चांगलं सांगतो? अरे प्यावा माणसानी पण माणसाला कळी मला सांगणार तुझा. हे काम कर. वहिनी कुठे? अरे वहिनी कामाला गेली बाबा. कोणाकडे गेली? कोणाकडे गेली म्हणजे तिच्या आईला कोणाकडे गेली ती? शिवाय नको देऊ वहिनी. बरं ऐक ना मग जेवायचं मी देतो जेवाय बनवून भाकरी आता. थांब थांब तू बारीक आहे ना बारकाला सारखा राज्य ना जरा तू. आता बारीकच आहे मी बारका सारखा. कवर टोनग्या बारीक बारीक करतो माझ्या इथं पाय तुटायला लागला ना. मग इथं कमवून कमवून माझ्या हाताला घट पडायला लागलं कामाने. लग्न कर लग्न कर. ए दादा लग्न करायचं वय माझं. लग्न कर म्हणतोय कुशाल. अरे तुझ्या एवढं होतं तेव्हा मला 2 पोरं झाले. तर तुझ्या एवढं होतं तेव्हा 2 पोरं झालेत. माझ्या बापानं लवकर लग्न करून दिलं. तू काय सांगतो? आज तुझं मी लग्न करून देतो. बाप गेला दादा गे बस लग्न लग्न कर. जा घरात जा जेव जरा. पोरग निसतं येडच आहे काय. त्याच्या पोराचं काहीच कळत नाही मला. उली सगळ्यात त्याला माझा कुठलाच मोठा भाऊ आहे भाऊ. त्याची इज्जत करावं. अरे गावात ह्या वाघाला एवढी इज्जत आहे मापाच्या बाहेर. ती बायको ती कोणाच्या पुढची काय कळत नाही मला. घेऊन दे ए आता जाय कामाला गेली नाही का जाऊ दे आपण जाऊ. झाला का ग बाई अभ्यास? हा कर राहिले पाठांतर करते ना उद्या टेस्ट आहे. चांगला अभ्यास कर बाई. शिकली तर काहीतरी अधिकारी होशील काहीतरी कामाला लागशील. नाही तर हे बघ माझं शिक्षण झालं नाही. आई बापाने दिले असं बेवड्याच्या गळ्यात बांधून. सगळं आयुष्य बरबाद झालं माझं. कसा बसा आणलाय संसार इथपर्यंत. तू नको काळजी करू. मी करते अभ्यास. मला आवडत तसा अभ्यास करायला. तू तरी चांगली शिक बाई. तुझा तरी संसार चांगला होऊ दे. अगं आई आता शांत बस बरं. कलेक्टर व्हायची काय तुला? होते ना आता कलेक्टर. तेवढंच राहिले. शिकवता का मला? पोरगी अभ्यास करते आणि तुला फाशी आली काय अभ्यास करत? तेच म्हणलं शिकवताय का मला? जाते मी. कुठे जाते? रात्रीचा अभ्यास नसतोय का ते प्रौढ शिक्षण असते तसल्याला जाते अरे ना. कामाला जा 10 रुपये येते घरात. आणते ना 10 रुपये मी कमवून काम आणते. करायचं नाही तर बसून खायचं. पुसली अशी नसते. हा. कुठे पैसे? पैसे कुठे? पैसे कुठे? कामाला गेलते तू ते आहे पैसे काय द्या ना. माहिती? तू माहिती विचारते पैशाचं. मग मला म्हणताय कामाला जा. लाज नाही वाटत तिथं बसून राहायचं दिवसभर. माझी लाज पोरीचं तोंड काढा. बघ तू आणि ती तुझं बघल. माझी लाज काढा ना तुम्ही. बघ सकाळ सकाळ टेम्पो भरून जातोय आपले 2 20 बाया येतात आणि 1000 रुपये घेऊन येतात. आणि तू नट्टा फट्टा बसती इथं. अरे काय. आणि ती एक मुस्कट आणलं पाहिजे. शाळा शिकती कलेक्टर व्हायची. कशाला जाऊ टेम्पोत बसून? उद्या टेम्पोत बसून गेल्यावर अरे कांद लावायला काय म्हणता तुम्ही? गेल्यास मी गेल्यावर काय म्हणले? हा काय म्हणलं? कुणाच्या गाडीत बसून? ड्रायव्हरच्या शेजारी बसून जातो तू माहिती का? मग जागा नसेल तिथंच बसायला लागतं ना. फाशी येते काय? हा नाही नाही तुम्हाला माहितीये मला उलट्या होत्यात म्हणून. तुला उलटी करून जावा आणि नाही कोण दिवशी तेव्हा कळन मग. हा ना. कशाला तुम्हाला नाही नाही दाबडच चिरण बघ. तुम्ही ना नीट नीट ना तुम्ही सकाळ सकाळ दारू पिऊन आले ना नीट बोला बरं का सांगते मी तुम्हाला. कशाला जाऊ कामाला? तुम्हाला असं गाव हिंडायला आणि दारू प्यायला का? तू तू देते का पैसे? माझे काय गरज पडली पैसे द्यायची? आपल्याला नाही का? हा तिकडे जा. म्हणजे कुठे हिंडून यायचं असेल तर हिंडून या. पडले असेल उतरले असेल तर या. तू मुस्काडी अभ्यासच करते का? अभ्यासच करते बाबा. तुला हिला पहिली खपीत असते. काय खपवत असतात? नाही नाही का खपवत असतं तिला? काय अभ्यास करते का? अभ्यासच करते बाबा. पण तुमचं काय चाललंय? मी लग्न करत असतो. करताना मी बरी करू देईन तुम्हाला लग्न. तू बाप आहे का? हा मी आई पण आहे बाप पण आहे. तुम्ही फक्त नावाला बाप आहे. तुम्हाला नावाला कसं सांगू मी? तुम्ही हे प्यायचं बंद करा बरं. का म्हणजे का? तुम्ही कोणाचे पैसे घरातून घेता ना चांगलंच कळतंय मला दिसतं बी. काय करतो कोणाची घेतो? कोणाचे म्हणजे आई तर राब 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 तुमचे पैसे घेता तुम्ही. सर नाही 10 भाडची रे ना. काय दाबडच चिरा आमचे दाबडच चिरा. पण तुमचं चांगले ठेवत मूठ धसायला. आमचे दाबड चिरायला लागले. चल 100 रुपये. नाही माझ्याकडे पैसे. बघितलं आता कोण पैसे मागतंय? चल अहो नाहीये पैसे माझ्याकडे. काही काय तू जागा अभ्यास कर. हा अभ्यास कर. चल तुला लाज वाटते मला. काय नाही नवर देव बघायचा.
तिला शिकायचंय, मोठं व्हायचं, स्वतःच्या पायावर उभं व्हायचं. काय तेव्हा केलं? लग्नाचं नसते बघू. काय केलं? हा काय नाही केलं, काय दिलंय आणून? काय दिलं? काय नाही, बाजार बिजार काय नाही केलं जेवायला. ते असते पोळी कडचं. काही नाही, अंडे नाही अंड्याची काहीच पोळी नाही. का- इकले मी अंडे, इकले, पैसे लागत होते तिच्या वया पुस्तकाला एका. अंडे खायला कोंबड्या पाळला काही खायला कोंबड्या नाही इकले, अंडे इकले होते. तिथं एक पुस्तक राहिलं होतं. दर कोंबडी चल. धरा, मला नाही येत धरायला. तुला धरीन मग. हा कोंबडी धरती का नाही तो तुला मग मटण खायला एक दिवस मागितलं माणसाने तर काय होतं रे तुला? जा ना तिकडे गावात, आता तोंडाला लय माझ्या घाण येते. काय? जाऊ द्या. दुसरी आहे नी गावात आ. आणा हो, आणा. लय नखरे. लय नाकाच्या तोऱ्याने बोलू नका, दुसरी लय आणन. नखरे. हीच तू फसली. ए, माझा हा. अंदाज घेऊ नको अजून बी आपल्या माग येत ना. 100 लागतात ना. हा. अहो, एक आणून दाखवा, एक 100 मधली एकच आणून दाखवा. मग मी म्हणते की एक काय पट्ट्या आहे, पट्ट्या खरा. माझ्या बापाला काम नव्हतं रे. हा. आणलाय उंडा माझ्या गळ्यात बांधलाय. हं? आणि तुम्ही धोंडा माझ्या गाड्यात बांधलेला. पुढे राव माग लागलेले काय राव चायला मी माहिती जाऊ दे नको बापाला नाराज करायला ते तुला मी पण खानदानीसाठीच थांबले बर का तुमच्याकडं. हा, ए, खानदानाची राहिलं होती नाही. म्हणूनच राहिले, नाही अशा बेवड्याजवळ कोण नसतं नांदलं. खायला प्यायला भेटून दोन टाइम मी कमवते तेव्हा खाते, आणि माझ्या जीवावर तुम्ही खाताय असं आणि उगा उड्या व मारताय. चल नको नको तू वाट जा काय नाही जेवायला, उठण्यात उलटी पालती करी चल हा. तेवढंच येतंय तुम्हाला. बाबा सोडा आईला. बाबा मी वाढते जेवायला, चला. हा. मग मी वाढते आतमध्ये. ती मग मग करायची का हा हा, तुम्ही सरका, तिला काही नको बोलू. मग कवर. बाबा जा बरं तुम्ही. मी वाढते जेवायला, माझ्या भावाला सरका. जा बाबा, सोडा ना, नको ना तिला हात लाव, नको ना हात लाव तिला. मारायचं तर माझं केलं आयुष्य उभं. त्या पोरीला हात लावायचा. वाढते जेवायला, चल. आतमध्ये वाढते. हा. काय नको वाढू, मरू दे उपाशी. वाढते म्हणलं ना. आई तू शांत बस. उलट बोलायची. घराच्या बाहेर गाडीन तू गेला मी ओय, रडून नाही ते ना पाव माझ्या घरात राहायची ना बाबा चुकलं माझं, माफ करा. आमच्या दोघींच चुकलं. त्याला आता तुला उठवला लाचच घालीन बघ. उठते मी, पण तिला मारायचं नाही सांगते. हा. चल वाट जेवायला आवा घरात, हा, नाही घरात वा. चल कोणच्या घरात सुरू इकडं कुठे भाकर तिथं हा देते. आणि 2 अंडी जोड. हा, अंड्याच्या ऐवजी ना यांचं डोकंच फोडू वाटतंय. आई जा अभ्यास करतो. काय नशीब आहे, असा बाप पलटाय काय माहिती. फालतू. बापू पाहुणे आले आजच बर का. ते आपली अंगावर दुखतं इकडं कोणाला मारता हे बापू जे असलेच काम एकदा त्याला बस की जरा कधी म्हणे पित असं नाही येत. पांटक पांटक. अरे हात जाग्यावर कुठं, खाली कुठं, खाली धर कुठं? ना असा. सांगायला तुला कळत नाही का बस झालं नको लय पाणी मुत पाणी पिऊन पिऊन मग करत दारू प्यायला चांगली असते. लय पाणी पिलो जास्त मुता येते आपलं मापात बरेच घ्या घ्या पाहुणे घ्या. आणि रोज नको पिऊ घोड्या तुझा बाप खोळ ना मला अरे काय लय जाऊ गडे बाबा. दारू प्यायला चांगली असते बापू, काय म्हणतो. पाणी कमी होती तू भासायला कर जास्त काही का तुला पाणी कसं कडक लागत ती चकण्याला आणले काय लय झालं. कुठून आणलं रे डुप्लिकेट पाजून किडण्या खराब होते ना. तुला बस झाली आता तुला आणि तुझ बाप खोळ तेवढीच पी आपली जमादार तू मापात पी पहिल्यांदा बापू. ए हा बोल हे बघ काय काय असं राजकारण गेलं तिकडं. ए ते नको सांगू नाही तसलं बोलायचं नाही. हे तर काय असं नाही का? हारसेल हांडे म्हणजे लोकांच्या कोण गळ्यात कोण तिने सांगू. काय निवडून असतो काय बघ पर्सन टक्साने तुला माहिती काय केलं. ए कोण पर्सन टक्साने तुझ्या माहितीसाठी सांगू बाप तो सरपंच होता.
गावचा नको सांगू नको सांगू हा आखी असतीस त्यांच्या माग आखी जमीन त्याची ती एवढी फुकली का नाही, झोपडपट्टीवाल्याला राजकारणात सोडलं नाही. झोपडपट्टीवाल्याला धापास धापास मागत आहे, तो चांगला निघाला ते निवडून येईल. तुला आपण काम काय आहे गाड्याचं काम काही नको सांगू का माझं कशाचे ना आधी सांगू तुला काय नाही सारे चल, 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 हर्षल तरी काय कोणाला माहित नाही काय तेव्हा. चला ही सगळी तीच करून आल्यात कोण हर्षल ती त्याला मला माणूस अजिबात पटतच नाही कवा जाव गुदी गुदी पॉप अरे तो माणूस आहे ना काही असून दे हे बघ पेत्राचे फक्त माहितीला जातो नाही तर पेत्राचे भांडण सुद्धा मिटत नाही तो कोण माहिती? कोण अरे आमचा नेता दांडे हर्षल दांडे गडे दांडे दांडे ए तुला घ्यायची का अरे ते कशाला पाहिजे तू? आई त्याचा संपा. बाप आहे ना बाळाबाळ. आई संपा नको पण बर का बापू ए, पी. बापू. फाटा, फाटा. बापू आणि भांडणं करायची नाही कोणाला वाईट तू लग्न झालंय का नाही झालं बापू अरे लग्न होईन का येईल असं पेताडे म्हणलं का हा मी करून देतो पाहुणे कसं? देतो करून ते आहे मी बरं. करून देतो करून. लग्न करायचं काय? 5 लाख रुपये लागत 5 हा म्हणतोय का हा म्हणतोय 5 लाख रुपये लागत घे बघ ही त्याची आणि ही त्याची ती बसली नाही जास्त. बायको करायची नवरा कर तुला काय कर बायको बायको कर किती पायाची करायची रे. पोरगी आहे करशील का चांगली दिसायला कुणाकडे होती आधी तिला एक पोरग नाही करत पप्प्याने सोडलेली अहो, त्याची बायको ना जाती ऊस लावायला जाते इकडे चांगली उसत आलते आमच्या एक दिवस कर येणार कर करेन का त्याला हम्म. मग माझं नाही आता निवडून येणार आहे चल रे चल मला पारचाराला जायची ए कोणच पाहिजे पार्सल दांडे निवडून आलेला असं तुला सांगतो तुझं. ए जास्त बोलायचं नाही हे तर माझीच पेटून माझ्यावर दादागिरी करतो काय. गप्रे माझी माझी दादागिरी करतो काय. रोज माझी पेतो तेव्हा कोण तू. आज माझी पेटू ना पण आज तुझ्या बायकोला समजून सांगा ते म्हणे माझ्या नवऱ्याला 10 रुपये अजून नको ना मग कोण तुम्ही उलटे पाहिजे आपली ही जान नाही जान ह्याच्यात आपण वाद नाही करायचा तू काय आपण नीट बोलायचं नीट बोल मग त्या बायला समजून सांग नीट बोल झालं माझ्या बायको काय म्हणणार तू काय कर मग काय म्हणलं तू मग माझ्या बायको? मग तुला काय असं बारीक आहे काय तुला हाताला धरून पी पी बाबा पी, पी करू. वाद नाही करायचा वाद नसतो करायचा भांडण द्या दादा माझ्या नवऱ्याला 10 रुपये इज्जत शिकवलं राहायला तिच्या ती काय म्हणली काय म्हणली ती झोपटायचं नसतं असं हाणायचं असं बाया बादा बादा काय बरोबरच नाही नवऱ्या नेता माझा निवडून हे, तुझ्या नेत्याचं आहे ना बघ मुस्कडच फोडीन आता काय माझा नेता माझा नेता काय केलं रे त्यांनी नेता माझा निवडून येणार बोल काय म्हणे तुझं नाही तू पैन लावतो बोल पैन लावतो का बोल लहान पाच नाही मिश्रा काढून देईन माझं नेत ना पैसे दे तू एमएसला कोण खातो रे पैसे मग 50,000 रुपये माझ्या नेता निवडून आला तू द्यायचं मला 50,000 नाही शब्द आहे बघ हं. एक तुला सांग बोल लय तसरी लागला आणि तुला लय श्वास आहे तुझ्या नेत्यावर निवडून देईन हे बघ तुला एक पोरगी आहे माझा भाऊ आहे हा बघ बर का हा हा बोल बोल तुझ्या नेत्यावर लय तुझा विश्वास आहे ना हा बोल मी काय सांगतो ऐक माझ्या भावाला तुझी बहीण पोरगी द्यायची पण ते निवडून आलं तर ती येड तू कोण आहे ती उभं राहिली प्रशांत ट्रॅक्टर जर निवडून आला तर तुझी पोरगी माझ्या भावाला द्यायची मी द्यायची आणि फिक्स आहे का बोल आणि 50,000 रुपये देणार मी हा. ते पडलं हं? तू जाईस गिराईक ए, चव्हाण ए शब्द बघा बापू शब्द बापू भाई की बोली बंदूक की बोली हा, तसलं मला सांगायचं नाही परत शब्दाचा पक्का आहे हा हे पॅक तुला घ्या बाजून पाजून मारायचो काही आपल्याला नाही आपल्याला बाज ए, एवढं मला की परचाराला थोडी- जायची आता मला थोडी- तोडून लागावं लागल ए बापू तसं नाही दुसरीच कुस्ती नाही कुस्ती नाही शब्द वचन दे मला चल दिलं चल ठरलं ए चव्हाण पाहून साक्षी नेता तर माझा निवडून घेतलं असतो एवढं. तुझ्याकडून पैसे 5 एवढे. माझा हात मोडतो का 50,000 नाही दिला तुला घराच्या बाहेर राखले आज तू म्हणशील अय पाहुण्या तू याला साक्षीदार आहे ठरलं घे दारू शपथ काय काय ठरलं काय ठरलं म्हणजे चल तुला ऐकायलाच नाही आलं कमी ऐकायला आणि कमी दिसायला बापूची पोरगी जर पर्सेंट अक्षर निवडून आला तर बापूची पोरगी माझ्या भावाला द्यायची हा बरोबर. आणि जर नाही निवडून आला तर मी 50,000 रुपये बापूला देणार जमतंय का बापू ठरलं चल मी भाटल्यान तिकडे लांब नेऊन ठेवू नाही तुला जायचं. तर ती बाय आले खडूस आहे जाऊन दे बाबा. तुझं नाव सांग 1000 रुपये म्हणून हा जा. येऊ केलं तुला कोण काय म्हणलं मला बोल आणि रस्त्याने कुणी जरी काय म्हणलं ना माझं नाव सांगायचं
कोण आहे तू हा. अरे कुत्रे सुद्धा तुला भुकत ए, नाही मध्ये आवड नको शब्दाला यार जागायचा शब्दाला. ठरलं हा. चव्हाण चल आता पिऊन घे की लगा. चल कोणत्या रस्त्याने अरे पेत नाही काहीच नाही. चल. चल हळू चुट चल. हळू चुटला का येत नाही रे. काय नाही. काय ओढतो? सहन होत नाही तर कशाला पेतो बरं बाप. तुला ओढायला अक्कल आहे का रस्त्याने जाणाऱ्या माणसाला ओढावं नाही तर कोणाला ओढावं. सहन नाही होत तर कशाला पेतो एवढी. कशाला तुम्ही माग वाढतो. हा. ते बघ, ते बघ. कशाला ती कशाला उठती नको राहिले. चल जग तुला अजून काहीतरी 10-5 वर्ष आयुष्य वाढवलं. चल जा. ए, आणि चल जर नाही निवडून आला ना आपला नेता मग तुला सांगतो घर चाललं कोणाचा बी प्रचार करतात. बापू थोडी पेत गर्दी करतोय चव्हाण जाऊ घरी जायचे आता. माझी बायको कुठे आहे बायको माझी वाट बघते ते. तिच्या तर आहे तुझ्या आईला. एवढा पडलं तरी नेता पडला काय म्हणायला लोक फसवते तर पैसे घेऊन. कोणाला कोणाला पैसे वाटले किती किती वाटले रोहन मत नाही दिली चांगल्या माणसाच्या मागे नाही लोक. लय वाईट झालं राव हे. काय आज एक बाटली जास्त झाली का काय? एवढं टेन्शन मध्ये बसलेत. कधी नाही गप बसत एवढं. हा लय काय वाईट आलंय तोंड पाडायला? लय वाईट झालं आज काय सांगत. वाईट झाले पण बेवडा बेवडा मेला का काय? अरे माझा नेता पडलाय अरे इलेक्शनला काय सांग. आता बाई नेता पडलाय म्हणून एवढं तोंड टाकून बसायला झालंय बाई तुम्हाला. तोंड दाखवा जागा नाही राहिली गावात. नेता पडलाय आणि तुमचं तोंड दाखवायला जागा नाही राहिली मग? का? हा अहो बाप मेला तेव्हा एवढं टेन्शन आलं नाही. मी आजारी पडते 8-8 दिवस तेव्हा एवढं टेन्शन येत नाही. गप तुला फी नसती भरायला तेव्हा एवढं टेन्शन येत नाही. नेता पडल्यावर बरं तुम्हाला टेन्शन आले. तुला कळत नाही तुला अक्कल नाही हा पुढे ना. पण राजकारण सगळी करायला. अक्कल तुम्हालाच दिली देवाने. आम्हाला काय अक्कल आहे कसली? त्याच्या पुढची अजून एक वाईट बातमी काय सांगाय तुला. आता काय याच्यापेक्षा जास्त वाईट बातमी? पैन कसली पैन लावली होती? थांबल्या बरोबर दमडे आणि पैन लावाय निघाले. थांबल्या बरोबर 50,000ची पैन टाकली होती. अहो इथं दमडी आहे का खिशात? 50,000 आला असतं. पैन लावली बघ बापानी. 50,000 आला असतं नेता निवडून. काय माहित कशाची पैन आता लावली? काय हारलो या पोरगी आमल्याच्या भावाला द्यायची ठरली. डोकं बिकं जागर आहे का तुमचं? जरा सुधीत या सुधीत. शब्द दिलाय शब्द दिलाय तुम्हीच घाला तुमचा शब्द ते जाऊन तिकडं. हा मी जिवंत आहे तोपर्यंत पोरगी देऊ देणार नाही सांगते मी. जीवच मारीन बघ हा, जीव मारा, पण पोरगी देऊ देणार नाही. माझ्या शब्दाला काय नाही पाहिजे. चुलीत घाला चुलीत नाही तर गाडा तिकडे नेऊन. तुम्हाला माझा सौदा करताना लाज नाही वाटली का? काय बापाशी बोलते रवी, हा. आपण लय पराक्रम गाजवले. काय कुठं शिकून कलेक्टर नाही व्हायची तू. इकडे तू माझ्याजवळ बस. कलेक्टर होणार काय शिकून. हा हो होणार आहे. नाही दिवे लावले तुम्ही. कसे दिवे लावले? दारू पिऊन. आपल्याला 3.5 एकर वावर आहे. हा करीन खाईन सुखी राहीन. त्या आमल्याला म्हणा तुझ्या वावराचा तिकडे जाळ कर पण मी माझी पोरगी देणार नाही. पोरगी देणार शब्द दिलाय. मी पोरगी देणार नाही. तुम्ही काय जरी म्हणलात ना माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझी पोरगी कोणाच्या हवाली तुला करणार नाही. सांगतोय गोडीत तयार हो नाही तर मग बघ माझी इतकं वाईट माणूस नाही. हा, माझा काय जीव जरी म्हण- गेला ना अरे तू जरा जीव घेतला. सोडा आईला. सोडा. अहो, मी लग्न करायला तयार आहे. सोडा. मी तयार आहे, पण आईला नका मारू. आई काय? या माणसाला तर काय अक्कल नाही? तुम्ही तर अक्कल बात अक्कल नाही होता. पोरगी शानी तू नाही. हा बापाच्या शब्दाला इथं किंमत आहे. तुला आहे का नवऱ्याची किंमत? काय किंमत ठेवली का तुम्ही? किंमत आहे का? ठरलं तयारी लग्नाच्या चल. हा काय तुला द्यायचंय ना तिला पैशाची व्यवस्था करतो आणि ते आम्हाला सांगतो ठरलं काय दिले का पैसे? अहो तुझ्या लग्नासाठी कमवले का पैसा? चल तो फुकाट नेईन. हा तू नको टेन्शन घेऊ. फक्त पोरगी वाटल लावायची नियोजन कर बस. आणि रडायचं मला घालायचं एवढं झालंय तुम्हाला. अक्कल चालवायची नाही. हा. आयुष्यभर पोरीला काय लागतंय काय नाही कधी विचार केलाय का? आणि आज दारूच्या नशेत तिचा सौदा करून आला. असला कसला बाप आहे हा? ए, आई तू रडू नको ना ग. माझ्यासाठी तू खूप महत्वाची आहे. तुझ्या डोळ्यामध्ये मी पाणी नाही पाहू शकत ग. अगं काय करू ग?
मला तुला ना मोठी साहेबीन झालेलं बघायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बघायचं होतं, पण या बापामुळे सगळं धुळीत मिळालं ग. तुझ्यासाठी मी काय पण करन गाई, हे तर काहीच नाहीये. अगं मरू द्यायचं होतं ना मला. गप ग, असं परत बोलायचं पण नाही. तुझ्याशिवाय मला कोणाचाच आदर नाहीये गाई. अगं आयुष्यभर मी लय सोसले ग मानसी. गरिबी आणि दुःख काय असतं मी लय जवळून पाहिले. ते तुझ्या वाट्याला नको होतं यायला, म्हणून माझी धडपड होती ग. हे आई, नको ना ग रडू तू. यांना सन्नाटापटा करायला पाहिजे. कोण साडी आणि घेत दादा अरे कधीतरी सुधर. बरं जाऊ दे, पैसे दे मला लागले जरा. तुला लाज बीज वाटते का मला पैसे मागायला? लाज वाटते का माझी? मग काय देत नव्हता तू पैसे मला? पैसे मला मागायचं नाही आजपासून तो पैसे. अरे असं काय बोलतोय दादा? रुपया सुद्धा देणार तुला ही सुद्धा देणार नाही, 1 रुपया सुद्धा देणार नाही. अरे दादा काय झालंय तुला? काय झालंय म्हणजे माझ्या बायकोला काय दिवस उगवायला दुसऱ्या जिथं कामाला जाते. हा मी कुणाच तरी हातपाय कुणाच चुळून कुठं काय म्हणून कुणाच्या 2-2 गोण्या उचलून कस तरी आपलं जगतोय. हा जगतो नाही येतो. अरे पण तुम्हाला तर जगितोय ना. लहानच मोठा कस केलाय तुला मी? मला माहित नाही, मला पैसे दे. ते मला माहित नाही. माझी बायको कामाला जाते, तुझी बायको शिक्षण बंद करायचं, तुझी बायको कामाला लावायची. अरे दादा काय मी म्हणलं दादा ए, आता लग्न कर. आवाज नको वाजवू. एक तर बळजबरीने माझं लग्न लावून बळजबरीने माझी? मला सांग नको, एक तर ती पोरगी मला आवडत बी नाही. हा ती बघ तिकडे उद्योग तुझा, मला माहित नाही. लग्न लावून दिलंय, दिलंय. तुझी बायको कामाला लावायची तू. कोणाला? तुझी बायको मला माहित नाही, पैसे दे मला. मला माहित नाही, मला बाकीचं काय माहित नाही. तुझी बायको कामाला लावायची, मला बाकीचं काहीच माहित नाही. कळलं तुला? शिक्षण बिक्षण सगळं बंद करायचं. माझी बायको जशी कामाला जाते ना तस तुझं दादा एक तुम्हाला वाटलं केलं कडे दादा. तुला म्हणलं होतं मला लग्न नाही करायचं, एक तर तू बळच माझं लग्न लावून दिलं ना. आता असं अंग काढून आवाज वर करून बोलायचं ना. माय देखता नाही तू जीभ हसलून टाकीन. मला माहित नाही बाकीचं सगळं. शिक्षण बिक्षण बंद, सगळं 1 मिनिटात बंद करून टाकायचं. सगळं 1 मिनिटात, 1 मिनिटात सगळं बंद करून टाकायचं. ते अहो मला ना ते परीक्षा फीला पैसे कुठून आणायचं मी तरी पैसे? का मरू का मी? कुठून आणू तुम्हाला पैसे? काय मला लागतंय तो ते द्यायचेत ना म्हणून. ती शिक्षण केलं गाडवायला आणि तिकडे. असं काय कर तुझ्यामुळे आज मला बोलणं खावं लागलंय. तुला अक्कल नव्हती का माझ्यासोबत लग्न करायची आधी? तू काय करणार मी पण? मला माहित नाही, मला काय माहित नाही. मला उद्यापासून ना तुझं थोपट घेऊन ये ना मी काहीच बाहेर नाही बाहेर केलं. करे ना कामाला जायचं. चल. काही चुकी नाहीये माझी. तुझ्यामुळे इथं मला बोलणं करावं. तुम्ही असं नको वागू ना माझ्या बरोबर. चल चल साईडला चल. पहिले हे आण, चल चल. तुझ्यामुळे होत ना. आई ग माया बसली वट रडत तीन वट. आई ग काय जातीस काय तुला? एवढं हाणलं काय तुला? एवढं हाणलं काय त्यानं तुला? होय रे? हा चल तिकडे झोपट दिसता की नाही तुला? नखर कामाला जायचं नाही, काय नाही, नटापटा करायचं, कॉलेजला जायचं, काय म्हणून हे केलं ते केलं. बघतो त्याच्याकडे पण. आता माझ्या बायकोला का त्याच्या आईला साऱ्या सकाळ धरून कामाला जाते. कुठं जाते हिच्यात राहायचा. तिला पण बघतो झोपडीच मारायचं तिला. थांब चल बाई लवकर निघते. एकतर बायका बी वाट बघत असली असते माझी. मग काय तर जाते. आज मी लय खुश आहे बघा. हा ना. तुम्ही दारू सोडली ना, मी इतक्या आनंदात आहे. आधी हेच तुम्ही पहिलं केलं असतं, आज माझ्या पोराचं शिक्षण झालं असतं का नाही? लेकराचं बरं चाललं असलं म्हणजे झालं. बाकी काय एकुलचं एक झाले आपल्याला भेटायचं चालली काय घरी? तुला काही स्वप्न पडलं तर काय आम्ही यायला लागलो म्हणून? हा नाही गाई आम्हाला भेटायला निघालो की? मग कुठे निघालीस? आणि हे काय कामाला चालले होते रानामध्ये. राहणार कामाला? म्हणजे आता कामाला जावं लागतंय मला. 4 पैसे यांच्या हातात द्यावं लागते. मग शिक्षण ते सगळं बंद सगळं केलं बंद त्यांनी. झालं. हा काय करून बसलं? सगळं माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं बाबा. आई
आई मला तुझी खूप आठवण येते ग. काळजी नको करू बाळा. बाबांनी ना आता दारू सोडली. तुझ्या शिक्षणाचा खर्च ना ते करतील. आम्ही बोलू त्यांच्याशी. अख्खा खर्च तुझा मी करतो बा. तुला अधिकारी व्हायचंय ना 100% करणार. तू सारे पैसे भरतो तुझे ते. तू रडू नको. आहे ना आई आहे बाबा आहे. अजिबात काळजी करायचं नाही. हा? नको tension. भाकर बाजून लोकांची कामाला लावलं. आता सगळं संपलंय बाबा. असं नाही बोलायचं बाळा. अजून नाही बोलायचं. हा? आम्ही आहे ना. हा? तुझं बाप जिवंत आहे ना. आपण त्यांना तुला बोलू. अधिकारी करतो. नको टेन्शन घेऊ. दारूच्या नशेत सौंदर्य केला मी तुझा. कळलं नाही तुझी पोरगी दिवस. जाऊ दे ना बाबा आता. सोडा सगळं. होतात चुका माणसांकडूनच होत. नाही प्रायचित्त आहे ना मी बघणार. तुला अधिकारी करत 100% करतो. तू नको घेऊ. तुझी एवढी शेवटचीच राहिली होती ना परीक्षा. हा शेवटचीच परीक्षा होती. तुझी फी भरतो. नको टेन्शन. चल आणि अधिकारी होऊन या माणसाच्या दारात आणून सोडतो तू. चल नको. चल आता चला घेऊन जाऊया. लेकराचे हाल नाही. पाहिलं ना दारूच्या नशेमध्ये माणूस कायच्या काय होऊन जात.